आरोपी जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले फोनवरती, सगळे कटर असलेले. ते बीडचा कोण धरलेला आहे तोही त्यांच्याशी कायम बोलतोय, तो कोण बडे आहे तोही धरला नाही. म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करतात. नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं, त्याला अटक केली असती. तो एखादा आमदार आहे, एखादा माजी मंत्री आहे म्हणून काय तुम्ही सोडून देणार का? जनता गरजेची नाही का तुम्हाला? एक गरजेचं आहे का? जो महापापी आहे, जो खुनं घडून आणतो, जो कटर असतो, जो सगळे पीक विमे खाल्ले, कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या, कोणाचं काय प्लॉट खाल्ले, कोणाचे घरं खाल्ले. संतोष भाई देशमुखांचा खून झाला, त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की 47 वेळेस बोललाय फोनवर ह्याच धन्याला. मग तुम्हाला चौकशी करता येत नाही, अटक करता येत नाही. एक माजी मंत्री आहे म्हणून त्याला वाचवायचं आणि गरीबाच्या लेकराचे मुर्दे पाडायचे. हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला आणि फडणवीसला? कोणतं सरकार चालवत आहे?